नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री टीच मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आमच्या चॅनलवर तुम्हाला मराठी भाषेशी संबंधित संपूर्ण माहिती भेटेल। आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणमध्ये आपण आज बघणार आहोत एकवचन अनेकवचन। आता एकवचन अनेकवचनला इंग्रजीमध्ये म्हणतात सिंग्युलर प्लुरल। तर चला तर मग आपण पुढे बघूया। एकवचनाची व्याख्या म्हणजे डेफिनेशन ऑफ सिंग्युलर, ज्यामध्ये एकाच व्यक्ती किंवा एकाच वस्तूची ओळख समजते त्याला एकवचन असे म्हणतात। म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला एका पर्सनबद्दल माहिती दिली जाते किंवा एखाद्या वस्तूबद्दल माहिती दिली जाते त्याला एकवचन म्हणजे बोलतात, म्हणजे सिंग्युलर म्हणतात। तर चला त्याची आपण उदाहरणं बघूया। उदाहरण आहे फूल, झाड, वही इत्यादी, म्हणजे एक्सेट्रा। अजून त्याच्यामध्ये भरपूर सारे आपण उदाहरण देऊ शकतो, जसं पुस्तक, घड्याळ असे। आता आपण पुढे बघूया। पुढची डेफिनेशन आहे अनेकवचनाची। अनेकवचन म्हणजे प्लुरल, ज्यामध्ये अनेक व्यक्ती किंवा वस्तूंची ओळख समजते त्याला अनेकवचन असे म्हणतात। म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या म्हणजे मेनी अशा गोष्टींची माहिती भेटते, ज्या शब्दावरून त्याला अनेकवचन असं म्हणतात। आता त्याची आपण उदाहरणं बघूया। फुले, झाडे, वह्या। मागच्या याच्यामध्ये आपण एकवचनमध्ये फक्त आपण एकच लेटर बघितलं, जसं बघितलं तुम्ही फूल होतं तिथे। अनेकवचनामध्ये ते काय झालं, फुले झालं। मागच्या याच्यामध्ये झाड होतं, आता हे झाडे झालं। आता पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला चित्रांबरोबर ती एक्सप्लेन करते की तुम्हाला सोपं जाईल कळायला। चला तर मग सुरुवात करूया। वाचा व लिहा। बघा, एका साईडला मी एकवचनचे दिलेले आहे आणि एका साईडला मी अनेकवचनचे दिलेलं आहे। आता फुगा हा एक आहे म्हणून फुगा म्हटलेला आहे, आणि खूप सारे त्याच्यामध्ये तुम्हाला फुगे दिसतात म्हणून त्याला फुगे म्हणतात। ते अनेकवचनामध्ये जाणार। एकवचनामध्ये आपण बोलणार घर, पण अनेकवचनामध्ये घराला असणार घरे, म्हणजे खूप सारे मेनी घर। नेक्स्ट एकवचन मध्ये सफरचंद, म्हणजे त्याची तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय फक्त एकच सफरचंद आहे, पण अनेकवचनाच्या चित्रामध्ये तुम्हाला सफरचंद म्हणजे खूप सारे सफरचंद दिसतात, मेनी सफरचंद म्हणजे ॲपल्स असं। पुढे आता मी तुम्हाला थोड्या अजून काही उदाहरणं देते। चला तर मग ती बघूया। जसं मुलगा, मुलगे, घोडा, घोडे, ससा, ससे, आंबा, आंबे, कोंबडा, कोंबडे, कुत्रा, कुत्रे, रस्ता, रस्ते, बगळा, बगळे, केळ, केळी, चूल, चूल। एका साईडला तुम्हाला एकवचनामधली आहेत शब्द आहेत आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला अनेकवचनामधली वाक्य आहेत, म्हणजे सिंग्युलर फॉर्म आणि प्लुरल फॉर्म दिलेले आहे। पुढे अजून काही, जसं वीट, विटा, चूल, चुना, गाय, गाई, नदी, नद्या, गाडी, गाड्या, वाटी, वाट्या, टोपी, टोप्या, मासा, मासे, रस्ता, रस्ते, दाणा, दाणे। याच्यामध्ये तुम्हाला पण सेम तसंच एका साईडला सिंग्युलर फॉर्म दिलेला आहे आणि एका साईडला प्लुरल फॉर्म दिलेला आहे। कधी कधी कोणत्या शब्दाला आपण एकच सारखंच अक्षर येतं, जसं आपण बघायला गेलो आमराई, तर तसं आमराई एक आमराई असेल तरी आमराई म्हणतात, खूप सारे आमराई जरी असलं तरी त्यांना आमराईच म्हणतात। म्हणजे असे सुद्धा शब्द असतात की ज्यामध्ये एकाच शब्दासारखं सेम असतं, जसं सिंग्युलर फॉर्म पण सेम असतं आणि प्लुरल फॉर्म पण सेम असतं। चला पुढे बघूया आपण। मी तुम्हाला इथे काही वचन बदलाचे काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही करायचे आहेत। तसं मी तुम्हाला थोडंफार त्याची उदाहरणं दिली। जसं अंगठा, एक अंगठा आहे तर तुम्ही अंगठा म्हणणार, आणि अनेक वचनामध्ये तुम्ही काय म्हणणार ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे। एक ओढा आहे तर तुम्ही एक ओढा आहे आणि अनेक ओढ्यांना तुम्ही काय म्हणणार ते तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर आहे कांदा, खूप सारे कांदे असतील तर तुम्ही काय म्हणणार, तर कांदे म्हणणार। जसं कोळसा, खूप सारे कोळसे आहेत तर तुम्ही काय म्हणतात ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे। तर हे प्रश्न
तुम्ही नक्की सॉल्व्ह कराल आणि तुम्ही जर हे सॉल्व्ह केले तर मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. आणि इथेच मी माझी व्हिडिओ संपवते. आजचा टॉपिक तुम्हाला कळला असेल की मी आशा करते. तर प्लीज तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.